नमस्कार, मी सुरुची. तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आशा करते तुम्ही सगळे छानच असाल. तुमच्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य आणि ऐश्वर्य कायम राहू दे हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सुवासिनी स्त्रियांसाठी म्हणजे आपल्या स्त्रियांसाठी सगळ्यात खूप आवडता सण म्हणजे कुठला असेल तर अर्थातच तो हळदी कुंकवाचा म्हणजे संक्रांतीचा सण. ह्या दिवशी आपण एकमेकांच्या घरात जाऊन हळदी कुंकू लावण्याची प्रथा आहे. त्याच्यामुळे आपलं एकमेकांशी बोलणं चालणं होतं. त्याच्यानंतर आपलं एकमेकांशी चर्चा होते, संवाद होतात. त्याच निमित्ताने आपण वाणाची देवाणघेवाण करतो. तर या व्हिडिओमध्ये आता आपण ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांती कशाला करतात, त्याच्यामध्ये सायंटिफिक कारण काय आहे, त्याचबरोबर सुगड कसं पूजलं जातं, हे सगळं आपण ह्याच्या आधी पाहिलेलं आहे. तर आता ह्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की एक खूप महत्वाचं वाण जे प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीनी एकदा तरी आपल्या आयुष्यात दिलं पाहिजेच, ते म्हणजे कुंतीचं वाण. तर ह्या वाणाच्या मागची कथा काय आहे, हे वाण का द्यावं लागतं, या सगळ्या विषयीची माहितीसाठी हा व्हिडिओ आहे. पण त्याआधी जर कोणी व्हिडिओला सबस्क्राईब केलं नाहीये तर कृपया करून सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर आता या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. आपण बघूयात की कुंतीचं वाण नक्की काय असतं, त्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असतो आणि कुंतीचं वाण हा प्रकार सुरू कशापासून झाला किंवा ही प्रथा सुरू कशी झाली, या सगळ्या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पूर्वापारपासून चालत आलेल्या आपल्या भारतीय संस्कृतीच्या प्रथा परंपरा आहेत. आपल्याला अखंड सौभाग्य लाभण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीत महिलांनी खूप मोठा त्याग केला असल्याचा आपल्याला दिसून येतो. पुरातन काळापासूनच पती परमेश्वर मानला जातो आणि त्यांनाच उदंड आरोग्यदायी आयुष्य लाभण्यासाठी अनेक प्रकारचे व्रतही केले जातात. असे संक्रांतीच्या पर्व काळामध्ये कुंतीचे वाण देण्याची प्रथा आहे. या वाणांमध्ये सर्व सौभाग्य अलंकार व इतरही असतात. नाना प्रकारची फळे देखील यामध्ये असतात. हे वाण एक सवाष्णीने दुसऱ्या सवाष्णींना वाटल्यास तिचे सौभाग्य अबाधित राहते. जन्माला येऊन एकदा तरी हे वाण द्यावे लागते असे म्हणतात. हे वाण आपल्याला दुसऱ्याकडून मिळत असते, त्यामुळे आपणही तीच परंपरा पुढे चालवत पुढच्या वर्षी येणाऱ्या संक्रांतीला खणासोबत या वाणाचीही पूजा करून इतर जणींना द्यावे लागते. एक वाण आपल्या कुलदेवतेला, एक वाण तुळशी मातेला अर्पण करून दिले जाते. एक वाण ज्यांनी आपल्याला दिलेले असेल त्याला परत केले जाते आणि जे उरलेले 2 वाण असतात ते वाटले जातात. हे वाण आपल्याच घरातील जाऊ किंवा सासूबाई यांनाही दिले तरी चालते, परंतु 2 वाण हे आपल्या दूरवर असलेल्या नातेवाईकांना किंवा आप्तेष्टांना दिलेच पाहिजे, जेणेकरून तिथूनही ती साखळी लांबली जाते. ही साखळी अशीच अखंड चालू असते. ज्या 5 जणींना वाण दिले जाते त्या पुढच्या वर्षी दुसऱ्या 5 जणींना हे वाण देत असतात. खरं तर वाण म्हटलं की उत्साहवर्धक वातावरण असतं. आता कुंतीचे वाण म्हटले तर सागर संगीन त्या वाणाची पूजा करून संक्रांतीच्या दिवशी खणासोबत ठेवले जाते. यामध्ये 1.25 किलो हळद, 1.25 किलो कुंकू, 1.25 किलो तीळ आणि 1.25 किलो गूळ, तसेच लाल सुपारी, खारीक, खोबरं, बदाम, नारळ, ओटीचे सर्व सामान किंवा नवीन वस्त्र, लाल रंगाची साडी किंवा ब्लाऊज पीस, पितळेचे निरांजनी, फुलवात, हळदी कुंकवाचे पंचपाळे, पायात घालायचे जोडवे, काळ्या मण्याची सर, काचेच्या हिरव्या बांगड्या इत्यादी आणि सौभाग्य साधनांमध्ये सर्व साहित्य जसं की आरसा, कंगवा, मेहंदी, नेल पॉलिश, लिपस्टिक इत्यादी दिलं जातं. प्रांताप्रमाणे प्रत्येकाची देण्याची प्रथा वेगवेगळी आहे. पूर्वीच्या काळात महाराणी गांधारीने हे वाण महाराज पांडू यांची भार्या राजमाता कुंतीला दिले होते. त्यावेळेस कुंती ही महाराज पांडू सोबत वनात राहत होती. गांधारी ज्यावेळी तिकडे गेली त्यावेळेस तिने तिची असलेली प्रचंड महासेना, पायदळ, घोडदळ तसेच मोठा अवाढव्य असा सैन्य फाटा आपली श्रीमंतीची प्रदर्शन करत सौभाग्याचे हे वाण कुंतीकडे घेऊन गेली होती. गुळाचे प्रकार, तिळगुळाचे नानाविध मिष्टान्न, हिरे, जवाहर, रत्न, माणिक, मोती, नवीन वस्त्रे असे अनेक उपहार घेऊन वनात आली. प्रचंड लवाजमा घेऊन हे वाण तिने कुंतीला दिले. थोडेसे का होईना गांधारीच्या मनात किलमिश आले होते. माझ्यासारखी कुणीच हे वाण देऊ शकणार नाही. आज मी देते आहे, उद्या माझे 1.25 पटीने करून माझी मला परत दे, असे म्हणून त्यांनी सौभाग्याचे ते वाण लुटले.
पुढे संक्रांतीचा पवित्र पर्व आल्यानंतर कुंतीलाही प्रश्न पडला की मी हे वाण कसे परत करणार. माझ्याकडे तर कोणतेही दल, सेना किंवा इतर कोणतेही साधन नाही. ना हत्ती, ना घोडे, ना पालखी सोहळे. याच विवंचनेत असताना कुंती दुःखात राहू लागली. सतत विचार करू लागली. भीम आणि अर्जुनाला प्रश्न पडला. त्यांनी इंद्राकडून इंद्राचा ऐरावत नावाचा हत्ती धर्तीवर आणला आणि या हत्तीवर बसून राजमाता कुंतीने गांधारीला वाण परत दिले. तेव्हा कुंतीने सांगितले की हा सौभाग्याचा अलंकार आहे. हे दिल्या घेतल्याने सौभाग्य वाढते, पण यामध्येही स्पर्धा आणि परामर्श नको. हे सढळ हाताने आणि हसत मुखाने दिल्यावर घेतले जाते. अंतःकरणातून हे करायला हवं. जनसामान्यांनाही देता घेता यावं यासाठी हे वाण कुंतीचे वाण या नावाने ओळखलं जाऊ लागलं आणि तिथूनच प्रथा सुरू झाली घेण्यासाठी व इतरांनाही देण्यासाठी. पहिलं वाण दोघांनीच एकाच घरात दिल्यामुळे घरात वादही होतात. किंबहुना तेव्हा तर महायुद्ध होऊन महाभारत घडले आहे आणि हे असे होऊ नये यासाठी हे वाण एकाच घरात दिले जात नाही, तर आपल्या आप्तेष्टांना, जे आपल्याला नेहमी धरून चालतील अशांना दिले जाते. तर आता आपण पाहिलंच असेल की कुंतीचं वाण हे कसं दिलं जातं, कसं घेतलं जातं, त्याच्या मागे कथा काय आहे, त्याच्या मागे परंपरा काय आहे, हे सगळं आपण बघितलेलं आहे. तर ह्या वर्षी ज्यांना शक्य आहे, जसं आपल्या परीने शक्य आहे, बघा मी जे म्हटलं ते प्रत्येक साहित्य आपण यात घेतलं पाहिजे असं नाहीये. जे बेसिक सौभाग्य अलंकार आहेत तेवढे आपण घेतले तरीही चालतात. म्हणजे त्याचा अर्थ काय की हळद कुंकू, त्याच्यानंतर काळ्या मण्यांची सर, हिरव्या बांगड्या, टिकल्या, एवढं जरी घेतलं ना तरी खूप झालं. ते सौभाग्य अलंकारच आहेत. जोडवी असतात ती बघा, सगळ्यांना चांदीची जोडवी देणं परवडतील असं नाही आहे. काय काय आपण असे जे अल्युमिनियमचे मिळतात वगैरे ते सुद्धा जोडव्या त्याच्यामध्ये यूज करू शकतो. तर अशा प्रकारे हे वाण आणि एक खण किंवा नाही, जर आपल्याला ब्लाउज पीस नाही जमत असेल तर एक रुमाल दिला तरीही चालतो. तर अशा प्रकारे आपल्याला ते वाण द्यायचं असतं आणि हे आपल्याला करायचंच आहे. तर मी आशा करते मी जी दिलेली माहिती आहे ती तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लाईक ह्याच्यासाठी करा की मला मोटिवेशन मिळत असते की मी असेच नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येईल. सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आणि शेअर ह्याच्यासाठी करा की ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, जेणेकरून त्यांना सुद्धा या गोष्टीचा कुठेतरी फायदा होईल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरणार्पणमस्तु.